चित्ती नाही आस, 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 सागर सारे चित्ती नाही आस, 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 चित्ती नाही आस. त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताचे या घरी, असे भक्ताचे या हे त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास दास से भक्ताचे घरी, असे भक्ताचे घरी. चित्ती नाही आस, 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 चित्ती नाही आस. राम त्यांचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची या घरी, असे भक्ताची या पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास दास से भक्ताची
सांगता करी कामे 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 न सांगता करी कामे 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 न सांगता करी कामे पद सारे गम 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 सानी दप मगरे सा कामे न सांगता करी कामे न कामे न सांगता करी कामे न सांगता करी कामे कामे न सांगता कामे न सांगता जय जय चित्ती नाही आस. थोडस अभंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथांचा बंधू, अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे
देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी विठाल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मं गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमन्दे जगद्गुरु. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. माझा आवाज थोडासा मोकळा ठेवा. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. जगतवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्याचे महामेरू आणि संप्रदायाचा कळस असलेले तुकोबाराय यांचा चार चरणाचा जवळजवळ सर्वांना परिचित असलेला आणि भगवंताचा पत्ता सांगणारा हा अभंग. विठ्ठल अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा उपोद्घात देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. वेळ अगदी थोडासा माझ्याकडे शिल्लक राहिलेला आहे, परंतु श्री साईबाबा मंदिर, सम्राटनगर, आंधळे चौरे, नवनागापूर या ठिकाणी साईबाबा मंदिर सार्वजनिक ट्रस्ट आयोजित पंचदिनी सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची ही तिसरी सेवा आज या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. पवार कुटुंबीय असेल किंवा ट्रस्टमधील सर्व आणि सम्राटनगरमधील सर्वांच्या वतीने या ठिकाणी ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आली. अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी नियोजन. माझी सुद्धा कदाचित या साईंच्या दरबारामध्ये ही सेवा माझ्या वाट्याला आली. काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत या ठिकाणी जोडीला असेल. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. सुंदर असं आयोजन नियोजन आणि विशेष म्हणजे अगदी यावर कळस म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण अमोल महाराज सातपुते असतील, रोहकले दादा असतील, दिलीप महाराज सातपुते असतील, रमेश महाराज असतील, शिर्के महाराज असतील, यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. मी त्यांच्यापेक्षा अतिशय अल्प आहे, परंतु आता त्यांचा मोठेपणा आहे हा की आज या ठिकाणी माझ्या कीर्तनाला ते बसलेत. खरं तर तसा
पण असो सगळे हितचिंतकच आहेत माझे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशी दोन्ही मृदुंगाचार्यांची साथ. आता नाव मला माहिती नाहीत बरं का, परंतु मृतांगालाही जीवदान द्यावं त्याला म्हणायचं मृदुंग. सुंदर असं मृदुंगाचार्य या ठिकाणी आहेत. गायनाचार्यांसाठी ते एकदा टाळीच वाजवा महाराज. नावं सांगता का महाराज एकदा पटकन? कैलास महाराज कोहक, कैलास महाराज कोहक, छगन महाराज छगन महाराज मोकाटे, मोकाटे, विकास महाराज आवटी, विकास महाराज आवटी, आमचे अंबादासजी महाराज, सर्व सेवाधामचे विद्यार्थी आणि माझ्याबरोबर आलेले आदरणीय गायनाचार्य संपत महाराज गाडे असतील, दत्तू अण्णा खोतकर असतील, क्षीरसागर अण्णा असतील आणि संपूर्ण सम्राटनगरमधील रहिवासी नागरिक साई भक्त. सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे. ही तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि चिंतनासाठी अभंग आपण घेतलाय. कोणता? पहा, कीर्तन आपण ऐकतो, पण जर समजा कीर्तनावरून गेलं आणि विचारलं ना कोणता अभंग घेतला. आता जखणगावला सप्ताह झाला महाराज. काल्याच्या दिवशी तिथं गंधे डॉक्टर आणि त्या आयोजकांनी असतील कोणी, त्यांनी असं सांगितलं का बस 7 दिवसाचे अभंग सांगायचे, कीर्तनातील 7 दिवसाचे अभंग सांगायचे. आणि मग ती पैठणी बक्षीस ठेवली होती ती. तर 2 महिलांनी सांगितले, 2 महिलांनी 7ही दिवसाचे अभंग सांगितले मला. तसं आपण सुद्धा निदान नका का 7 दिवसाचे सांगा ना, पण आजचा तरी सांगता आला पाहिजे घरी गेल्यावर, बरोबर आहे की नाही? कोणता अभंग घेतला? चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. पहा, चिंतन करण्यापूर्वी अगदी थोडासा भाव अभंगाचा मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग आहे आपला, थोडस लक्ष द्या बरं का. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, ज्याच्या चित्तामध्ये कसलीही कामना शिल्लक राहिलेली नाही, कसलीही आस नाही, कसलीही अपेक्षा नाही, फक्त त्या परमपित्या भगवंताच्या चरणाची त्या ठिकाणी आशा, दुसरी कसलीही आशा नाही भरा. चित्ती नाही आस, अशा साधकाचा, अशा भक्ताचा तो आनंद घन परमात्मा काय होतो? दास होतो. वा, आता जमलं. हा, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. नुसता दास होत नाही, तर असे भक्ताची घरी, त्याच्या घरी सुद्धा राहतो. नुसता घरी राहत नाही, तर वा वा वा, कामे न सांगता करी, काम करतो ते सुद्धा न सांगता. आपल्या पोरांना तरी सांगावं लागतं, बरोबर आहे की नाही? कामे न सांगता करी. ज्याने, ज्या साधकाने, ज्या भक्ताने व्यवहारिक बंधन तोडलेत, त्या बंधनापासून अलिप्त झाला, त्या साधकाशी सगळे संबंध तो आनंद घन परमात्मा जोडतो. सगळे संबंध. अनाथ याचा अर्थ म्हणजे आपला व्यावहारिक अनाथ घ्यायचा नाही. तर ज्याने हे सगळे लौकिक बंधनातून त्या ठिकाणी तोडलेले आहेत, त्याच्याशी सगळे भाव तो आनंद घन परमात्मा जोडतो. मग त्याची बहीण होतो, त्याचा भाऊ होतो, त्याचा सखा होतो, त्याचा सोबती होतो, त्याचा सर्वस्व होतो महाराज. अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंध. सगळे संबंध तो आनंद घन परमात्मा त्या साधकाशी, त्या भक्ताशी जोडतो महाराज. आणि असा भाव ज्याच्याकडे आहे, असा भाव ज्याच्याकडे आहे, पहा अजून एक सांगू का? चित्ती नाही आस म्हणजे आस सोडली म्हणजे वैराग्य भाव निर्माण झाला महाराज, बरोबर? म्हणजे वैराग्य. अनाथांचा बंधू म्हणजे हे बंध तोडले म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे वैराग्य, ज्ञान आणि भाव याचा अर्थ भक्ती घ्या. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही भावबळाच्या जोरावर तो साधक, तो भक्त देवाची सुद्धा सत्ता राबवू शकतो किंवा देवावर सुद्धा सत्ता राबवू शकतो. विठ्ठल अभंगाचा अर्थ लक्षात आला? ज्याच्या चित्तामध्ये कसलीही आस नाही, अपेक्षा नाही,
चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. नुसता दास नाही तर असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावी देवा सत्ता राबवावे. या अभंगावर आपल्याला विवेचन करायचे महाराज. पहा, अतिशय सुंदर आयोजन नियोजन या सप्ताहाचं. साधारणपणे पहा, ही कीर्तन परंपरा जी चालत आली महाराज, अतिशय सुंदर उपक्रम आहे. हे सप्ताहाचं आयोजन नियोजन व्हायलाच पाहिजे महाराज. कारण आपली पुढची पिढी जी महाराज, या पिढीला संस्कार लावण्याचं काम फक्त अध्यात्म करू शकतं. शिक्षण मुलांना अवश्य द्या तुम्ही, पण शिक्षणाबरोबर संस्काराची सुद्धा जोड दिली पाहिजे महाराज. आणि संस्कार कुठं लागतील तर ते फक्त याच मंडपामध्ये संस्कार लागतील. धरी धरी आठवण आपुले करी जतन, आपुले करी न जतन, आपुले करी जतन. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. याचा धरीन अभिमान आपुले आपुले जतन, करील आपुले जतन, करील आपुले जतन. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, आपुले जतन. हे संस्कार फक्त अध्यात्म त्या ठिकाणी देऊ शकतं महाराज. पहा, कृतयुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती आपल्याला करायची असेल तर कृते ध्यायतो विष्णू, म्हणजे कृतयुगामध्ये ध्यान करावं लागायचं, त्रेतायुगामध्ये यज्ञ करावं लागायचे, द्वापार युगामध्ये पूजा अर्चना असेल. पण कलियुगामध्ये मात्र कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. बरोबर. कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार. सकळाची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सकळाची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये हेच सांगितले महाराज. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. हा, आणि याच्यासाठी कुठं जायचं नाही महाराज. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी, आवडी अनंत आळवा वा वा विठ्ठल. आणि याच न्यायाने साईबाबा ट्रस्टने हा सप्ताह 9 वर्षापासून चालत आलेला आहे. बरोबर. आणि 9वा वर्धापन दिन या ठिकाणी आहे. एकच विनंती मी सगळे सम्राटनगर, आंधळे, चौरे, नऊ नागापूरला करतो. पुढच्या वर्षी महाराज बदला, साऊंड सिस्टीम बदला, मंडप बदला, सगळे बदला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काही बदला, पण सप्ताह मात्र अखंड त्या ठिकाणी चालू ठेवा. तुम्ही असो किंवा नसो, आम्ही असो किंवा नसो, अखंड सप्ताह त्या ठिकाणी हा चालत आला पाहिजे. ही परंपरा त्या ठिकाणी चालली पाहिजे महाराज. विठ्ठल. पहा, सप्ताह चालले पाहिजे. याच न्यायाने ही कीर्तन परंपरा सुद्धा चालली पाहिजे. अध्यात्म त्या ठिकाणी संस्कार, आध्यात्मिक संस्कार आपल्या मुलांना लागले पाहिजे. कारण सहसा आपण जर पाहिलं तर समाजामध्ये 2 प्रकारचे घटक पडतात महाराज.
एक जो घटक असतो, थोडस लक्षपूर्वक ऐका आणि ऐकतालच तुम्ही, त्यात काय वाद नाही. एक जो घटक आहे महाराज या संसारामधला, तो संसाराशी आसक्त आहे. संसाराशी काय आहे? बोला तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी. पहा, कीर्तन करणाऱ्याने कीर्तन केलं पाहिजे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. ते तुम्हाला समजलं हे त्याला सुद्धा समजलं पाहिजे. विठ्ठल सर्वसाधारणपणे दोन घटकांचा विचार आपल्याला करायचा. एक घटक जो आहे तो संसाराशी आसक्त आणि परमार्थाशी अनासक्त आहे. दुसरा जो घटक आहे तो परमार्थाशी आसक्त आहे आणि संसाराशी अनासक्त आहे महाराज. आता संसाराशी आसक्त जो घटक आहे तो तुम्ही आम्ही माझ्या सहित धराबा सगळे. आपण संसाराशी अनासक्त नाहीत महाराज, बरोबर आहे की नाही? संसाराचा त्याग केलाय का आपण? करणार आहेत का? अजिबात नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण सुद्धा संसाराशी काय आहेत? आसक्त आहेत महाराज. आणि परमार्थाशी कसे आहेत आपण? अनासक्त आहेत. आता मग इथं आलो तर आपण बसलो सगळे, पण तरी सुद्धा आपण परमार्थाशी इतके आसक्त नाही जितके संसाराशी आहेत. आणि संसार तर साधू संतांनी कसा सांगितला महाराज? आसोनी संसारी दिवे बेगुकरी, आसोनी संसारी दिवे बेगुकरी, वेदशास्त्र उभारी माझ्या सदा, हे वेदशास्त्र उभारी माझ्या सदा. आसोनी संसारी दिवे बेगुकरी, आसोनी संसारी दिवे बेगुकरी, वेदशास्त्र उभारी माझ्या सदा, वेदशास्त्र सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. किंवा संसार दुःख मुळ चौकडे, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. पहा, आता कीर्तनावून गेल्यावर सुद्धा काही वडे वाळू घातलेले, कुरड्या वाळू घातलेल्या सगळ्या खाली आणायच्या वरसल्या, पण म्हणजे विश्रांतीच नाही महाराज. संसारात विश्रांतीच नाही, बरोबर आहे की नाही? ते गहू पाण्यात टाकलेले, कुठं काय अनेक समस्या संसारामध्ये. म्हणजे संसारात विश्रांती कुठं नाही महाराज. इतका दुःख बांधवडी संसार आहे. आपण संसारातल्या इच्छा कधी पूर्ण होत नाहीत महाराज. अहो आपलं द्या सोडून महाराज. ते लंकेश्वर रावणाकडे काय कमी होतं महाराज? संपत्तीचा जर विचार केला रावणाच्या, तर 5 लाख घरं दगडाची, 7 लाख घरं विटाची, 1 कोटी कास्याची, 1 कोटी तांब्याची, आणि सोन्याचे किती होते महाराज? नाची सप्तकोटी, शुद्ध कंचनाची सप्तकोटी, नाची सप्तकोटी, शुद्ध कंचनाची सप्तकोटी, मोठी करे छाती, मोठी करे काश्या तांब्याचे तर कोटी घर, पण शुद्ध कांचनाची किती? 7 कोटी. आता कसं तोळा आहे? आणि घर 7 कोटी, 247 किलोची तर चौकट होती.
मग बिजागरी कितीची असन बुवा? ते कुराडी खेळे कितीचे असते. पण असो, म्हणजे इतकी संपत्ती रावणाकडे होती महाराज, त्याचा विचार नाही काय. बरोबर. भक्तीचा जर विचार केला तर भक्ती सुद्धा रावणाकडे होती. 1000 कमळ महादेवाला त्या ठिकाणी रावण अर्पण करायचा रोज. आपल्या बळच दुसऱ्याच्या दारातलं जास्वंदीचं फुलं आणून वाहतो. हा, बरोबर आहे की नाही महाराज? पण 1000 कमळ पुष्प रावण महादेवाला अर्पित करायचा. एक दिवस 999 झाले. बसा खाली, बसा मागचे गप्पा नंतर मारा ना घरी. उभा राहून गप्पा चालल्यात. विठ्ठल कीर्तनाला आलोय आपण. निदान ह्या मंडपात तरी थोडस प्रपंच तर आताच सांगितलं ना, संसार दुःख मूळ चौकडे, इंगळ विश्रांती नाही कोठे. इथं सुद्धा विश्रांती घ्यायनात महाराज. विठ्ठल हा, इकडे लक्ष द्या. माझा नियम आहे, कीर्तन झाल्यावर मी एक 5 मिनिटं प्रश्न विचारित असतो, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. काय सांगत होतो मी? रावण आणि ते कमल पुष्प 1000. हा, पेर अगदी दूरीत करायची म्हणजे कोळापता आलं पाहिजे, है का नाही? नाही तर मोडते ना मग. पहा, 1000 कमल पुष्प रावण महादेवाला त्या ठिकाणी अर्पण करायचं. एक दिवस एक कमल पुष्प कमी पडलं, उठला नाही रावण चिमणी. मग एक शिर तोडलं महाराज आणि त्या ठिकाणी महादेवाला अर्पण केलं. इतकी भक्ती रावणाची. म्हणजे संपत्ती, भक्ती होती महाराज. पण रावणाचा सुद्धा संसार प्रपंच पूर्ण झाला नाही. रावणाची सुद्धा इच्छा पूर्ण झाली नाही. खारा समुद्र गोळा करायचा होता, स्वर्गाला शिडी लावायची होती आणि सोन्याला सुगंध प्राप्त करून द्यायचा होता. बरं झालं सुगंध नाही झाला, नाही तर कुणी म्हणलं असतं माझं गंठन मोगरा गंठ. बरोबर आहे की नाही? कुणी म्हणलं असतं माझी, आता काय मला आठवणा लवकर, फुलाचा चमेली अंगठी. आणि चोर वासावासानीच आले असते महाराज. विठ्ठल म्हणजे रावणाकडे इतकं होतं तरी त्याचा प्रपंच पूर्ण झाला नाही, त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. आपली अगरबत्ती कुठं लावायची? आपल्याला काय 2 एकर जमीन, 1-2 गाया, है का नाही? आणि लई तर लई 6-7 तोळे सोनं. याच्या पलीकडे आपल्याकडे आहे काय महाराज? संसारातली इच्छा पूर्ण होत नाही महाराज. वाया, नाथबाबांनी सांगितलं, वाया हा संसार करीसी हवं भरी, तरी आपण हवीने करतो महाराज. हा, संसारातली इच्छा कधी पूर्ण होत नाही. संसारातली चाह कधी संपत नाही महाराज. ते आहे ना सरस्वती नंदांचं काव्य पहा. चाह पैसों से आनो में आने लगी, चाह आनों से रुपया बनाती चली, चाह रुपयों से नोटे बुनोती चली, चाह नोटों से होटल ले जाती रही, चाह होटल में मोटर बुलाती रही. पुढचं नाही म्हणणार मी, पण चाह होटल में मोटर बुलाती रही, चाह क्या क्या न करती कराती रही. ही चाह, ही इच्छा माणसाकडून काय काय करून घेत नाही मा. चाह पीली जिन्होंने वो पीले हुए, पर चाह छोड़ी जिन्होंने वो रसीले हुए. मग आपण चाह केली पाहिजे महाराज त्या भगवंताची, त्या आनंद घन परमात्माची. चाह उनकी हमें हरदम चाहिए, चाह उनकी हमें हरदम चाहिए, उन्होंने अगर हमें चाह लिया तो और क्या चाहिए. विठ्ठल विठ्ठल. या परमात्म्याने आपला स्वीकार जर केला तर मग याच्यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज. पण चाह आपल्याला सुटत नाही, संसार आपल्याला सुटत नाही महाराज. संसारातला 1 रुपया सुद्धा माणूस सोडित नाही. किती? हा, 1 रुपया सुद्धा सोडित नाही. एक दृष्टांत सांगू का छान तुमच्याकडे पाहून? मला वाटतंय सांगावाच, थोडासा मोठा आहे पण सांगतो. चाह 1 रुपया सुद्धा माणूस सोडित नाही महाराज. आता हे जे सांगतोय मी हे संसाराशी आसक्त सांगतोय. नाही तुम्ही म्हणतात महाराज कुठं चालले, पण कोळापता आलं पाहिजे. संसाराशी आसक्त आणि परमार्थाशी अनासक्त हे पाहतोय आपण. आपल्याला 2 घटक पाहिजे, संसाराशी अनासक्त, परमार्थाशी
संसाराशी आसक्त आणि परमार्थाशी अनासक्त. दुसरा घटक परमार्थाशी आसक्त आणि संसाराशी अनासक्त. इतके आसक्त आपण संसाराशी आहोत की संसार सुटत नाही महाराज. संसारातला 1 रुपया सुद्धा महाराज सोडत नाही आपण. पहा एक चांगली व्यक्ती होती महाराज. आता इथं काय कोणाचं नाव घेत नाही मी, आपलं संपत महाराजाच घेतो, माझ्या बरोबर आलेले. संपत महाराजांसारखा एक गावातला चांगला धनाढ्य व्यक्ती होता महाराज. आता हे लय लक्षपूर्वक ऐकता बरं का. धनाढ्य माणूस होता महाराज, पण लग्न झाल्यानंतर सासऱ्यांनीच कमांडर मध्ये जेजुरीला नेलं होतं त्याला. त्याच्यावरती परत काय कुठं गावाला गेलाच नाही. इतका संसाराशी आसक्त तो, इतका आसक्त का एक दिवस सुद्धा संसार सोडून कुठं तो गेला नाही. आता जवळजवळ 30-35 वर्ष झाले लग्नाला. सुना आल्या, नातवंड झाले. आणि मग गावातले लोक एकदा हे आपल्या अमोल महाराज, रमेश महाराज बिराज चालले होते पंढरपूरला. मग ते रोखले. दादा म्हणले का संपतराव, तो काय चला ना पंढरपूरला. तो म्हणला अहो मी जवळजवळ कुठंच गेलो ना. अहो ते म्हणले म्हणूनच म्हणतोय तुम्हाला, आता आवरलंय सगळं, चला भाऊ पंढरपूरला जाऊ. आता ती त्याची मंडळी होती पाटलीनबाई. ती म्हणली ठीक आहे म्हणते तर जा, तुम्ही कधीच कुठं गेले नाही. मग तो म्हटला जाऊच का. ती म्हणली अहो जा, चांगली संधी आली जा. आणि मग गेले ना महाराज, यांच्या बरोबर गेला तो. आता हे अख्खे भिशी मंडळ गुंडाळलेले येणी गावातले. म्हणजे बनेलच महाराज तो. संसाराशी आसक्त असतो, पक्का बनेल. साऱ्यांचे पैसे जमा झाले का मग मागून येणार, मग पैसे मोजणार. लोक म्हणणार अहो भरा ना, मोजू द्या. म्हणजे बनेल असतो. आणि मग तिथं गेल्यावर यांना सोडून दिलं महाराज तिने. हा म्हणला कुठं चहा पाण्याचा खर्च. आणि एकटाच चंद्रभागेवर गेला आंघोळीला. आता चंद्रभागेचं स्नान केलं आणि वाळवंटात आला बाहेर. बाहेर आला आणि आपला धोत्राचा काष्टा बिष्टा घालीतच होता तो. काष्टा घालता घालता सहज माग बघितलं तिने, तर त्याला असे मोराची पिस दिसली. आता याची तिची नजर झाली. नजर झाल्याबरोबर ते पिसावाला म्हणलं आळंदीच्या ज्ञानदेवाला देहू गावच्या तुकारामाला. 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 जेजुरीच्या खंडेरायाला शिर्डीच्या साईबाबाला. जेजुरीच्या खंडेरायाला शिर्डीच्या साईबाबाला. 1 रुपया देव वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला. 1 रुपया देव वासुदेवाला 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 वासुदेवाला. हरे नाम बोला वासुदेवाला 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 वासुदेवाला. वा वा. आणि महाराज ते असं म्हणला ना, यांनी त्याच्याकडे बघितलं, तिने याच्याकडे पाहिलं. आता हे तो गपच झाला महाराज. याला वाटलं आता रुपया. आता हे इतका आसक्त महाराज, वर्गणीवाले येते म्हणून हे नाईट करायचा काम होऊन सकाळीच घरी यायचं. इतका आसक्त संसाराशी. आणि रुपया कसा जाऊन द्यायचा. मग याने आता हे भिशी मंडळ गुंडाळल्याला गडी चांगला पक्का बनेल. ह्यो म्हणला आता मनात बर का, म्हणला रुपया तर गेला नाही पाहिजे गड्या. म्हणला मग तो म्हणला वासुदेवा, अरे मला ते सातपुते महाराजांनी गावाकडेच सांगितलं होतं का बाबा चंद्रभागेत काहीतरी दान धर्म कर. आणि करायचाच होता. पण म्हणले ते रमेश महाराज ते 2-4 जण आमच्या बरोबर आलेले आहेत. ते म्हणले तुम्ही पहिल्यांदाच आलेत, त्याच्यामुळे जरा जपून राहा. चंद्रभागेत चोऱ्या होत्या. आणि मग पैसे कुठं आणले म्हणला मी. म्हणला खोलीवर जर आले तर मग खोलीवर रुपया देतो बघ, या खोलीवर. तो म्हणला चालम बघ खोलीवर येतो. आणि ह्यो असा घाई निघाला महाराज. चालताच काष्टा घातला येणे.
वेळ नाही घातला. असा गर्दीतून इकून तिकून त्याला वाटलं माग येतो का काय वासुदेव, आणि बराच पुढे गेला त्या लोकमान्य विद्यालयापर्यंत थेट. आणि तिथं गेला आणि तो म्हणला, हसायला लागला मुरक्या म्हणला, काय बावळट वासुदेव. गेला मारा त्या खोलीवर गेला, दार उघडलं, दार लावलं, लईच हसायला लागला. म्हणला, अरे इथं लाखोनी समाज पंढरपूर मध्ये, एवढे मठ, एवढ्या धर्मशाळा, एवढ्या खोल्या, आणि ते बावळट वासुदेव म्हणला खुशाल म्हणला खोलीवर येतो. अरे म्हणला इतके लोक, इतक्या खोल्या, कोणची खोली, कोणचा मठ, काहीच विचारलं नाही महाराज, आणि तेवढ्यात दार वाजलं महाराज. हे म्हणला आले असतील बस शेजारी ते बरोबरचे लोक. यांनी दार उघडल्या बरोबर वासुदेव ना आळंदीच्या ज्ञानदेवाला देवगावच्या तुकारामाला, ज्ञानदेवाला देवगावच्या तुकारामाला, दुर्गावच्या खंडेरायाला शिर्डीचार साईबाबाला, खंडेरायाला शिर्डीचार साईबाबाला, खंडेरायाला शिर्डीचार साईबाबाला, खंडेरायाला शिर्डीचार साईबाबाला. 1 रुपया दे वासुदेवाला, 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 एकदा दादांसाठी टाळी वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी. पहा, कीर्तनात आनंदच घेतला पाहिजे. आज के आनंद की आनंदच घेतला पाहिजे महाराज कीर्तनात, बरोबर आहे की नाही. अहो माझा नामदेव महाराजांच्या कीर्तनात माझा देव नाचला. किती नाचला, किती नाचला. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता हे सावध होई देवायचे बोले कबीर, हे सावध होई बोले कबीर, सावध होई देवायचे बोले कबीर, सावध होई देवायचा बोले कबीर. कीर्तन करी नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाथे पांडुरंग, पुढे देवनाथे पांडुरंग, पुढे देवनाथे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाथे पांडुरंग, पुढे देवनाथे पांडुरंग, पुढे देवनाथे पांडुरंग, पुढे देवनाथे पांडुरंग. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आणि महाराज वासुदेव याने पाहिला. तो म्हणला, हात आला ना खोलीवर. तो म्हणला वासुदेवा, तो म्हणला काय. म्हणले अहो आता तेच चाललं होतं. म्हणला काय चाललं होतं. म्हणला पैसेच मोजित होतो. अहो म्हणले इथून नगरचं तिकीट 200 रुपये. आता हा दृष्टांत सांगितला आणि एक जण म्हणला महाराज इतकं तिकीट नाही. अरे म्हणलं बाबा तो दृष्टांत होता, तसं तुम्ही विचारायचे मला परत. म्हणला नगर पर्यंत 200, तिथून 20 रुपये गजानन कॉलनी पर्यंत, आणि तिथून 10 रुपये सम्राट नगर पर्यंत. म्हणजे 230 रुपये खर्च आहे. आणि माझ्याकडे तर 220च आहेत. म्हणजे मलाच 10 कमी आहेत. आता मलाच कोणाकून तरी अमोल महाराज कोणाकून तरी घ्यावा लागते म्हणले. आणि मग तुला रुपये देऊ कसं जमन. तो म्हणला मग. म्हणला पण घरी जर आले तर मग जमन बा. वासुदेव म्हणला घरी येतो. गेला वासुदेव निघून. येणे जेच आवरलं महाराज, या गँगला सोडून दिलं ना त्यांनी लगेच ते खरेदी बिर्दी केली. आता 35 वर्षातून गेलेला पंढरपूरला त्यांनी ते नातवानला बितवानला खरेदी केली महाराज. सगळे पिशा भरल्या, एसटी धरली, पार पुला खाली आला. इकडे पोठ्या पांडुरंगाच्या पुच्या इकडे स्टँड आहे ना, ते चालत आला महाराज ते गठोडं घेऊन. एसटी धरली ना आला ना महाराज ते नगरला, माळेवाडाला उतारला. तिथून रिक्षा धरली, कॉलनीत उतारला. तिथून पायी झाला तो सम्राट नगर पर्यंत. आला महाराज इथं.
आल्याबरोबर महाराज लगेच सडा टाकला पुढं पाटलीनबाईने. आता एवढ्या वर्षातून गेल्याला 2 हांडे वतून दिले तिने. ती म्हणली नका काय आहे ना पाणी बट टँकर बोलू. 2 हांडे वतले, त्याचे पाय धुतले, फुलं अक्षदा त्याला ते औक्षवण वगैरे केलं आणि आतल्या खोलीत नेऊन बसवलं. म्हणले काय आणलं? मग ते सगळं तिने दाखवलं. ती म्हणली कस काय पंढरपूर मध्ये काही विशेष नवं जुनं? तो म्हणला अगं एकदम मस्त झालं. म्हणली पण ऐक ना. ती म्हणली काय? म्हणले अगं ते चंद्रभागेत आंघोळीला गेलो, ते वासुदेवच आला तिथं. म्हणली मग आणि तो 1 रुपया मागायला लागला ना म्हणली. ती म्हणली आणि बाया दिला का काय तुम्ही? आता ती त्याच्यासारखीच झाली होती महाराज. ढवळ्या शेजारी वान नाही पण गुण लागला. ती म्हणली आणि गेला का काय रुपया? तो म्हणला कस काय जाऊन देईन मी? म्हणली मग. म्हणले अगं त्याला म्हणलं खोलीवर येतो, खोलीवर आला. म्हणली मग तुम्ही ते मला त्याला म्हणलं आता काय मलाच 10 कमी आहे, गावाकडे आलं तर देतो. म्हणली मग. तो म्हणला आता रुपयासाठी 230 खर्च करून काय लिहीन ते? 230 यायचे, 230 म्हणजे किती झाले? 460. वा येतोय राव तुम्हाला. 460 रुपये खर्च करायचे रुपयासाठी. कस काय येईन म्हणली ते? ती म्हणली हा ते बरोबर आहे. तेवढं कुत्र भोकलं. आता तिने त्या गाजागाजाच्या खिडकीतून डोकली. ती म्हणली बाया मोराचीच पिस दिसते. हे म्हणला वासुदेव आहे का काय? ती म्हणली पगावर उठून तो दिवाणवर उभा राहून बघितलं तिने मला. ती म्हणली हेवच आहे. ती म्हणली कस काय आला रुपयासाठी? तो म्हणला काय माहिती पण आलाय. म्हणली मग आता रुपया द्या. तो म्हणला रुपयात जाऊन द्यायचा नाही. म्हणली मग. ती म्हणली असं करा तुम्ही झोपा. तो म्हणला झोपा कशाला, मरतो मी. ती म्हणली मरत अगं नाटक करतो मरायचं. आणि मग तू बाहेर जाण मग विचारपूस कर. आता तो झोपला म्हणजे पडला आणि ही बाहेर गेली. बाहेर गेल्याबरोबर वासुदेव म्हणला आळंदीच्या ज्ञानदेवाला देव गावाच्या तुकारामाला. आळंदीच्या रे ज्ञानदेवाला देव गावाच्या तुकारामाला. आळंदीच्या ज्ञानदेवाला देव गावाच्या तुकारामाला. आळंदीच्या रे ज्ञानदेवाला देव गावाच्या तुकारामाला. गावाच्या खंडेरायाला शिर्डीच्या साईबाबाला. देवीच्या खंडेरायाला शिर्डीच्या साईबाबाला. 1 रुपया दे वासुदेवाला. वासुदेवाला रे 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 वासुदेवाला. आणि ही परत पळाली महाराज घरात पळाली आणि जे आरोड चालू केला महाराज तिने. आणि बरे होते ना ते वडगावकरांसंग गेले होते ना. आणि 35 वर्षात कवा गेले नाही ना. आता ते लई नाही सांगत मी. आता काय चांगलं जमत आहे मला तसं पण. आणि मग ते तिने चालू केलं महाराज. आता हे वासुदेव फार 2 खोल्या ओलांडून तिथं आला. काय काय असतात ना महाराज, पाहुणे जरी असले एखादा कोणी आला ना आपल्याला वाटत तो बाहेरच माग बघत तो पार चिकटून विठायला आणि मग तिने असं बघितलं तर ते मोराचे पिस कानात जायला लागले तिच्या पार. ती म्हणली आणि वासुदेवा. तो म्हणला काय झालं? ती म्हणली गेले. तो म्हणला गेले असे कसे गेले? ती म्हणली तू आला आणि ते गेले. तो म्हणला अरे रे रे चांगला माणूस होता. चंद्रभागेत भेटला, खोलीवर भेटला, आता इथं भेटायला आलो तर गेला. मग आता विधी उरकूनच जातो. विठ्ठल आता हिला वाटलं जाईन पण तेव तर म्हणला विधी उरकून जातो. आणि मग अशा टायमाला बरेच लोक जमा झाले. ते म्हणले घ्या बाहेर लवकर, फुगण आमकं होईन तमकं होईन. आता लई डेंजर लोक राहतात ते कोणाचंच ऐकत नाहीत महाराज. हा कोणी काही मध्ये बोलायला लागलं का ते म्हणजे आमच्याकडे असंच असतं.
डेंजरच महाराज, ते त्यांच्या नादी नसतं लागायचं. आणि मग त्यांनी ते आवडलं बिवाळलं महाराज. आता याच्या नाकात कापूस घातलेला, आता ही जर गेली का त्याच्या छातीवर पडायची आणि आरोळी ठोकायची, आणि तो हळूच डोळा उघडायचा आणि टुळू 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 तिच्याकडे बघायचा आणि म्हणायचं हाये का गेला. ती म्हणायची हाये. हे परत डोळे झाकून घ्यायचा. असं करता करता उचलला महाराज, पर 20व्याच्या पुढे गेला. सगळे म्हणायचे जय जय राम. ते वासुदेव महाराज ते वारे घालीत येत ना, पार त्यांना चिकटूनच ते जय जय राम म्हणायचे आणि हळूच म्हणायचा आळंदीच्या ज्ञानदेवाला देहू गावच्या तुकारामाला, गावच्या खंडेरायाला, शिर्डीच्या साईबाबाला, 1 रुपये दे वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला. आता जसा हळूहळू आवाज यायचा तसा याला वाटायचा हाय. पण इतका संसाराशी आसक्त महाराज तो आपल्यासारखाच, त्याला झाकावा ना आपल्याला काढावा. इतके आसक्त महाराज. पार महाराज सरान रचलं, पार तो टावेल वाल्ला करून आणला बा. ते म्हणले लहान्यांनी उठा. लहाने उठले, मोठे उठले. ते तिथं काय निसती चिमूट पिळायची. तरी वासुदेव जवळच उभा सरणाच्या. पार त्या वैरणीच्या पिंडीवर गाडगं पालथ केलं, धरलं, पार कापूर टाकला, अगरबत्त्या टाकल्या, आणि पार तिथं ठेवायचं. तर ते वासुदेव म्हणला पठ्या, अरे रुपया सुटला बाबा. आणि तिकडं लगेच पठ्या उठला ना सारलातून महाराज. विठ्ठल विठ्ठल. इतके आसक्त महाराज आपण पार महाराज. सायाचे करीसी प्रपंच दिननिशी, सायाचे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे, ओ हरिसी न भजसी कोण्या गुणे. सायाचे करीसी प्रपंच दिननिशी, सायाचे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. सायासे करीसी प्रपंच देण्यानिशी, हरिसी न भजसी. इतके आसक्त महाराज आपण. आता मला असं वाटतंय तांबडं फुटूस तर चालूनच द्यावा. चालतंय का? बर बर. इतके आसक्त महाराज. पण एक दुसरा वर्ग असा आहे महाराज की जो परमार्थाशी आसक्त आहे आणि संसाराशी अनासक्त आहे. असा दुसरा एक वर्ग आहे महाराज. तो वर्ग म्हणजे साधू संतांचा वर्ग. संसार सोडून द्यायचा असं कुठल्याच संतांनी सांगितलं नाही, कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. पण संसारात कसं राहायचं महाराज सांगू का? पक्षी अंगणी, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी, पक्षी अंगणी उतरती. एका गोंधळी राहती, एका गोंधळी राहती, एका गोंधळी राहती. कैसे असावे, कैसे असावे संसारी, कैसे असावे, कैसे असावे संसारी. एका गोंधळी राहती, एका गोंधळी राहती, एका गोंधळी राहती. कैसे असावे, कैसे असावे संसारी, कैसे असावे, कैसे असावे संसारी, असावे संसारी. सुंदर प्रमाणे संसारात कसं राहायचं? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचनाची डोरी. संसारात कसं राहायचं? नाथ बाबा म्हटले पक्षांकडून शिका. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट
ह्या पक्ष्यांकडून नाही सांगितलं महाराज, आकाशातल्या पक्ष्यांकडून सांगितलं. पक्ष्यांकडून शिकावं महाराज. अजून सांग, संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीवा, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. आता समजा जेवायला बोलवलं मला, आता तुम्ही बोलावणार नाहीत पण समजा बोलावलं आणि चांगला गावरान तुपातला स्वयंपाक केला आणि स्वयंपाक तुपातला चांगला चुपून हाणला मी पण, है का नाही? कारण आता जरी साधू जरी झाला संन्यासी तरी मध्यांनी तोंडवाशी महाराज, बरोबर. संन्यासी जरी असला त्याला भूक लागते ना दुपारी. आणि मग गावरान तुपातला स्वयंपाक हाणला आणि मग बाहेर आले आणि म्हणले, अहो सातपुते महाराज साबण घ्या, कशाला जीभ घासायची, असं म्हणतो का आपण? मग हा किती तेलकट गावरान तुपातला स्वयंपाक खाल्ला, तेलकट हात होतात महाराज. आता हाताने फक्त ते इथपर्यंत नेलं पण जिभेने घोटाळू घोटाळू आत ढकललं. वास्तविक पाहता अन्नात तेलकट काय व्हायला पाहिजे, पण तेलकट काय होतात, मग जिभेसारखं राहायचं. संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीवा, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. किती तूप खाल्लं तरी जीभ तेलकट होत नाही. असं संसार आहे. संसारी असावे असोनी नसावे, हजारो प्रमाण सापडतील महाराज. अशा पद्धतीमध्ये संसारात राहायचं. संसार सोडून द्यायचा कोणत्या संतांनी सांगितलं नाही, पण संसाराची आसक्ती नकोय महाराज. आसक्ती परमार्थाशी ठेवा. आता वेळेचं थोडस बंधन आहे माझ्याकडं, पण पहा जुना दृष्टांत सांगतो मी. प्रतिष्ठान क्षेत्र म्हणजे आजचं पैठण, पैठणला पूर्वी प्रतिष्ठान म्हणायचे. प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये भास्कर पंत आणि सावित्री माता यांच्या पोटी एक महान संतांचा जन्म झाला महाराज. वारकरी संप्रदायावर अनंत उपकार आहेत त्यांचे. भानुदास महाराज म्हणजे नाथबाबांचे पणजोबा, बरोबर. भानुदास महाराजांचा जन्म झाला. पंढरपुरात पांडुरंगच नव्हता महाराज. भानुदास महाराजांनी त्या काळी पांडुरंग विजयदुर्गवरून पंढरपुरात आणले. म्हणजे भानुदास महाराजांचे अनंत उपकार आपल्या वारकरी संप्रदायावर आहेत. नाही तर आपल्याला दिंड्या विजयदुर्गला काढावं लागल्या असत्या, विजयनगरला बरेच दिवस लागले असते, पंक्ती वाढावं लागल्या असत्या, अनेक कुटाने हाय का नाही. खूप उपकार आहेत महाराज. ते भानुदास महाराजांचा जन्म झाला भास्कर पंत आणि सावित्री मातेच्या पोटी. जन्म झाल्यानंतर हळूहळू भावना थोडंसं पटकन घेतो बरं का मी, तुमची माफी मागून. भानुदास महाराज मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्तबगार झाले. आता कोणता मोठा मुलगा झाल्यावर मुलांनी दोन पैसे कमवावं कोणाला वाटतं महाराज. मग ते सावित्री मातांनी भास्कर पंतांच्या काही मित्रांना सांगितलं. म्हणले असं करा ना. म्हणले काय? म्हणले याला काहीतरी उद्योग धंद्याला लावा, रेघा रूपाला लावा. त्यांनी सांगितलं, म्हणले याला चाटेगिरी करायला लावा. चाटेगिरी म्हणजे काय? होलसेल मधून कापडाचे धिंड आणायचे आणि किरकोळमध्ये बाजारात विकायचे. म्हणले आम्ही आहोतच बरोबर, काही कमी जास्त. मागच्या इकडे लक्ष द्या. पूर्व बडबड ना करू रे, मला सगळे दिसते, बडबड ना करू. तूच इकडे बघ. हा म्हणले कापडाचे धिंड आणायचे आणि किरकोळ मध्ये विकायचे. काही कमी जास्त झालं तर आम्ही आहेतच. आणि मग ती कापडाची धिंड घेऊन दिली मला. पण परमार्थ आणि प्रामाणिकपणा हा रक्तातच असावा लागतो महाराज. वैष्णव कुळातले होते भानुदास महाराज. अगदी प्रामाणिकपणा आणि संसाराशी आसक्ती नाही ना महाराज, परमार्थाशी आसक्ती आणि संसाराशी अनासक्ती. पण काही गोष्टी कराव्या लागतात. विवाह झाला म्हणल्यानंतर ते कर्तव्य तेवढं पार पाडणं आपलं कर्तव्य, फक्त त्याला गुंतून राहायचं नाही महाराज. आणि मग ती चाटेगिरी सुरू झाली. पण भानुदास महाराज गिरायकांना सांगायचे, हे कापड मी 4 आण्याला आणलंय, 40 पैशाला तुम्हाला देईल, 30 पैशाला देईल. आता गृहस्थाश्रमी आपण इतके हुशार आहोत, मेथीची भाजी केवढ्याला आहे आपल्या सगळ्यांना माहिती. मग 10 रुपयाची जुडी असली तरी आपण म्हणतो 10च्या 2 द्या.
केवढ्याला जुडी आहे काय सगळे बाजारभाव माहिती असतात. मग एखाद्याने जर प्रामाणिकपणाने स्वस्त लावली तर आपण जास्त कमी घेतो. आता ते गृहस्थ श्रीमंतला त्यांना वाटायचं काय प्रामाणिक माणूस आहे बा स्वस्त देतोय, सगळं गिराईक त्यांच्याकडेच ना महाराज. आणि ज्यांनी त्यांना धंद्याला आणलं त्यांच्याकडे कुणीच नाही महाराज. ते म्हणले हे तर हळूच आपण थाळा वाजून हे होतं उलट झालं म्हणले. मग म्हणले या भानुदासाचा काटा काढावा लागेल आता. अहो कधी माणसं फिरते नेम नाही याचा, बरोबर आहे का नाही. हा कधी फिरते ते म्हणले याचा काटा काढावा लागतोय. आता ते पूर्वी व्यापारी टोळीने जायचे महाराज, ते खानदेशात गेले. आता खूप मोठं प्रकरण आहे, तासभर मला सांगायला लागेल पण मी घेतो आवरून. खानदेशात गेले महाराज आणि तिथं पूर्वी व्हॉट्सअप नव्हते. मग ती दौंडी द्यावा लागायची आणि ते दौंडीवाला आला आणि तो म्हणला आपणे गाव में आणि कळशे महाराज ना कीर्तन 7 ते 9 छे आणि धुम 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 ती दौंडी. हा आता जसं लेझिम खेळणाऱ्याला जर धुमाळीचा आवाज आला तर तो घासाचं भरणं खोरं टाकून गावात येईल. भजण्याला जर भजनाचा आवाज आला तर तो सायकलीवर म्हणा कशावर म्हणा पाय पाय का वायना भजनात जाईल. तसं हे मूळचेच वैष्णव कीर्तन म्हणल्यानंतर यांनी सांगितलं, म्हणले माझ्या एवढ्या कापडाच्या धिंडाकडे लक्ष द्या. ते म्हणले आम्ही काय मोकळे नाही, तुझे कापड तू सांभाळायचे. ह्या गावात चोर येतात, एक एक चोर म्हणले गायनाचार्य मृदुंगाचार्यांसारखा हे रगाटच्या रगाट म्हणजे मोठाले चोर आहेत म्हणले इथं, ते नको सांगू आम्हाला. मग आता भानुदास महाराज म्हणले काय करावा, धिंड जर चोरी गेले तर. पण जसं परमार्थिक माणसाचं मला देह जावो अथवा राहू, हा तसं भानुदास महाराज म्हणले काय होईल ते होईल. वाहू हा संसार देवापायी, काय नका लक्ष देऊ म्हणले, माझं काय होईल ते होईल. आणि तो घोडा बांधला महाराज तिथं मंदिराच्या बाजूला, ते धिंड तिथंच टाकून दिले आणि भानुदास महाराज निघाले महाराज कीर्तनाला. आता बरंच लांब कीर्तन होतं. भानुदास महाराज कीर्तनाला गेले, कीर्तनात तल्लीन झाले. तवाचे कीर्तन असे नव्हते 1.5-2 तास, 3-3, 4-4 तास कीर्तन चालायचे. हा आता मी नव्हतो पण हे आमच्या अण्णांनी सांगते नारायणगिरी महाराजांचा सप्ताह, आणि महाराजांनी सांगितलं जेवून कीर्तनाला बसा, आणि आढा टाकला दाव्याचा वर, दाव्याला याडा मारून बसले तर 3.5 तास कीर्तन झालं. आता इथं मी जर अर्धा तास घेतलं तर तुम्ही लगेच चिठ्ठी आणली काय? हा म्हणजे बुक्का मला वाटलं आली का काय, बुक्का आहे बुक्का. हा म्हणजे विठ्ठल विठ्ठल. आणि तसा महाराज माझा नियमच आहे, शेवटचा माणूस कीर्तनाला आला का तिथून पुढे 2 तास कीर्तन करायचं, आपला नियमच तसा आहे. हा त्याच्यामुळं माझं लक्ष आहे कोण येतंय काय. आणि मग ते भानुदास महाराज गेले महाराज कीर्तनाला. पण पहा, ज्याचा दृढ विश्वास पांडुरंगावर आहे, आता इथं साईबाबांचं मंदिर आहे, 9 वर्ष झाले, ज्याचा दृढ विश्वास आहे महाराज साईबाबांवर, त्याला निश्चित प्रकारे प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. कारण हा पांडुरंग परमात्मा आहे महाराज. हा कोणाच्याही रूपात मागे पुढे उभा राहे, आली या आघात निवार, कोणाच्याही रूपात येईल, पण तुमच्यावर आलेलं संकट त्या ठिकाणी निवारलं जाईल. पहा तुम्हाला वारीच्या प्रसंगात इतके अनुभव येतात महाराज, आपल्याला खूप अनुभव येतात त्या ठिकाणी. फक्त विश्वास पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. फक्त दृढ विश्वास तेवढा पाहिजे मला. तुम्ही साईबाबांवर विश्वास ठेवा, साईबाबा तुम्हाला, पांडुरंग परमात्मा. पहा इतका दृढ विश्वास पाहिजे ना, त्या साईबाबामध्ये पांडुरंग दिसला पाहिजे हो, आणि पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये साईबाबा दिसले पाहिजे, इतका त्या ठिकाणी भाव पाहिजे. आणि मग ते भानुदास महाराज गेले महाराज. इकडं पहा भक्ताची काळजी पांडुरंगाला. त्यांनी सांगितलं अरे माझ्या भक्ताला, तोपर्यंत इकडे व्यापाऱ्यांनी काय केलं दादा, ते कापडाचे धिंड घेतले भानुदास महाराजांचे, एका खड्ड्यात टाकले, वरून गाचपान टाकून दिलं. भानुदास महाराजांचा घोडा सोडला, घोड्यावर 2 आसूट टाकले, घोडा काढून दिला आणि झोपले. हे म्हणले भानुदासाला सांगू तुझे कपडे चोरले, घोडा घेऊन गेले, मग काय होईल? म्हणले काहीच नाही राहायचं, भानुदास निघून जाईल म्हणजे याचा काटा
पण काळजी भगवंतावर. हा, दुसऱ्यासाठी खड्डा खांदला का पुढचं तुम्हाला पाठ आहे. हा. आणि मग पांडुरंगाने महाराज त्या मंदिरात पहिले जामर बसवले का, म्हणजे तिथून व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉल काही गेला नाही पाहिजे बाहेर. पहिले जामर बसवले आणि अशी टोळी दंडाम तयार केली एक चोरांची. पहा, त्यांनी संकल्प केले होते भानुदासाला सांगू, इथं चोर आले, तुझे कपडे घेऊन गेले, ते धिंड घोडा चोरून नेला. पण उलट झालं. पांडुरंगाने अशी टोळी तयार केली का एक एक चोर हे दंडामच्या दंड, 2-4 जणांना तर सहज पाणी पाजीन असा. आणि टोळी घुसली मंदिरात. असे व्यापारी हाणले, असे हाणले, कोणाचे गुडघे, कोणाचे पाय, कोणाला मुक्का मार, कोणाचं काय. सगळे कपड्याचे धिंड घेऊन गेले महाराज त्यांचे. भानुदास महाराज तिकडे कीर्तनात मग्न महाराज, आणि इकडे तर व्यापारी आता ते बिवळायला लागले महाराज. कपडे गेले, ते धिंडही गेले, त्यांचे घोडे घेऊन गेले. पण भानुदास महाराजांचं कीर्तन संपलं पहाटे आणि भानुदास महाराज येऊ लागले. महाराज भानुदास महाराजांनी पाहिलं मेन चौकामध्ये एक अंधुक स्वरूपाची प्रतिकृती घोड्याला धरून त्या ठिकाणी उभा आहे. भानुदास महाराजांना वाटलं घोडा तर आपला आहे, अश्व आपलं दिसतंय, पण इकडं कोण घेऊन आलं. भानुदास महाराज त्या दिशेने जाऊ लागले. जवळ जात होते, जवळ गेले महाराज. ती प्रतिकृती तर गायब झाली, पण अश्व मात्र भानुदास महाराजांचाच होता. घोड्यावर बसले. विचार केला, माझा अश्व इतक्या लांब कसा आला असेल. तिथं गेलं, पाहिलं तर व्यापारी सगळे बिवळत होते. काय झालं म्हणले, अरे बाबा आम्ही विचार केला की तुला असं सांगू, पण ते सगळं उलट झालं. आता मी वेळे अभावी, सगळं उलट झालं. म्हणले इथं जामर बसवले, कोणाला आवाज जायना, कोणाला फोन जायना. आणि म्हणले तुझे धिंड आम्ही तिकडं लपून ठेवले आणि हे सगळं आमच्यावर आलं, बाबा आम्हाला माफ कर. पण भानुदास महाराजांनी विचार केला, माझा अश्व त्या गावच्या चौकामध्ये धरून उभा राहणारा कोण होता. कळलं, जगाचा मालक माझा अश्व घेऊन त्या चौकात रात्रभर उभा राहिला. परमार्थाशी आसक्ती होती. भानुदास महाराजांनी विचार केला, देवा अरे माझ्यासाठी, माझ्या या संसारासाठी माझा सेवक तुला व्हावं लागलं, माझा नोकर तुला व्हावं लागलं. माझा घोडा धरून, माझं दास्यत्व स्वीकारून चौकात माझा अश्व धरून राहिला. अभंगाचं पहिलं चरण. चित्ती नाही आस, 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 चित्ती नाही आस.
जिया करी असे भक्त जिया करी असे भक्ताची ये करी भगवंता, माझ्यासाठी जगाच्या मालकाला माझं दास्यत्व स्वीकारावं लागलं. त्याच दिवशी महाराज वैराग्य भाव सोडून दिला, संसाराचा त्याग केला, संसारातली आसक्ती काढून टाकली आणि भानुदास महाराजांनी पंढरपूरची वारी सुरू केली. महाराज ज्याच्या चित्तामध्ये संसाराबद्दलची कामना नाही, कसलीही आस नाही, अपेक्षा नाही, कसलीही इच्छा नाही महाराज, फक्त त्या पांडुरंग परमात्म्याचीच इच्छा आहे. तू मन हे मीची करी, माझ या भजनी प्रेमधरी, सर्वत्री नमस्कारी मज एकाते. मन मना बहुमत भक्तो मत दाजिमा नमस्कुर मावे वैश्यसी युक्ताय ममात्मानं मत परायण. म्हणजे भगवंताच्या चरणावर त्या ठिकाणी मन विलीन केलं आणि सगळी आसक्ती भगवंताच्या चरणावर लावली आणि भानुदास महाराजांचं दास्यत्व पांडुरंग परमात्म्याने त्या ठिकाणी केलं. कसलीही आस नव्हती असा भगवंत जर त्या ठिकाणी परमार्थाशी आपण आसक्त असलो आणि संसाराशी अनासक्त असलो तर भगवंत त्या भक्ताचं, त्या साधकाचं दास्यत्व स्वीकारतो महाराज. असे अनेक प्रमाण तुम्हाला मिळतील महाराज, बरोबर आहे की नाही? हा, दास्यत्व पै किंवा काकड्यात जर आपण पाहिलं तर अनेक प्रमाण आहेत महाराज, आहे का नाही? सजन कसाया विकू लागे, मास माळ्या सावत्यास खुरपू लागे, कबीराच्या मागे शेलेविनी. 23 का किती 27 प्रमाण आहे, बरोबर? इतके काही प्रमाण आहेत महाराज, पाहून घ्या. आता वेळ नाही आपल्याकडे, आहे का नाही? पण अनेक प्रमाण मिळतील. नुसतं दास्यत्व स्वीकारत नाही महाराज, मग त्यांच्या घरी सुद्धा राहतो. आमच्या नाथबाबांच्या घरी, आता वेळेअभावी झटपटा, नाथबाबांच्या घरी 36 वर्ष भगवंत राहिला. किती? 36 वर्ष. 12 वर्ष विठ्ठल नावाने कीर्तनात चाल धरली महाराज. 12 वर्ष विठ्ठल नावाने, 12 वर्ष कृष्णदास म्हणून भागवत श्रवण केलं, सेवा केली आणि 12 वर्ष श्रीखंड्या होऊन काय केलं? श्रीखंड्या चंदन उगळून परे, श्रीखंड्या चंदन उगळून परे, श्रीखंड्या चंदन उगळून परे, श्रीखंड्या चंदन वस्त्र गंगा तीरी धूत आसे, वस्त्र गंगा तीरी धूत आसे, वस्त्र गंगा तीरी धूत आसे, वस्त्र गंगा धूत आसे. श्रीखंड्या चंदन उगळून करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे महाराज. नुसते घरी राहिले नाही तर सेवा सुद्धा त्या ठिकाणी केली. हे अभंगाचं असे भक्ताची ये घरी असे भक्ताची ये घरी असे भक्ताची
असे भक्ताची घरी कामे न सांगता खरी. काय काळजी करू नका, मी बरोबर 10 मिनिटात काय करतो. हा, आणि रमले तर रमले, तसं काय नाही. विठ्ठल असे भक्ताची घरी नुसता घरी राहत नाही, तर काम सुद्धा न सांगता त्या ठिकाणी करतो. कामे न सांगता करी. कोणाबरोबर? जो परमार्थाशी आसक्त आणि संसाराशी अनासक्त जो घटक आहे त्यांच्यासाठी महाराज. आता महाराजांनी सांगितलं 27 प्रमाण काकड्यातले पाहून घ्या महाराज. इतके काम भगवंतांनी त्या भक्तांसाठी त्या ठिकाणी केले महाराज. ज्याने हा व्यावहारिक लौकिक बंधनापासून अलिप्त झाला, अनाथ झाला. व्यावहारिक अनाथ नाही, हा लौकिक बंधन तोडले, त्याच्याशी सगळे संबंध हा भगवंत जोडतो महाराज. त्याचा सखा होतो, त्याचा सोबती होतो, त्याची बहीण होतो, त्याचा भाऊ होतो. इतके संबंध, सगळे संबंध त्या ठिकाणी तो पांडुरंग परमात्मा जोडतो महाराज. पहा सुंदर प्रसंग आमच्या चोखोबारायांचा. चोखोबारायांची पत्नी सोयराबाई गरोदर त्या ठिकाणी होत्या आणि दिवस भरलेले सोयराबाईंचे अवघडलेल्या अवस्थेमध्ये सोयराबाई आता चोखोबारायांचेही आई वडील गेलेले होते आणि सोयराबाईंचेही आई वडील गेलेले होते महाराज. मग अशा परिस्थितीमध्ये बाळंतपणासाठी काय करावं, तर सोयराबाई म्हटल्या, हो असं करा ना, तुमच्या वंशांना, माझ्या वंशांना तेवढं घेऊन या. आता वंश म्हणजे कोण? नन. हा, म्हणजे नवीन पोरींना कळलं पाहिजे ना, का पूर्वी वंश म्हणायचे नंदेला. आता म्हणलं तरी चालतंय, तशी काय अडचण. हा, तर तेवढं वंशांना निरोप द्या. आता चोखोबाराया घराच्या बाहेर निघाले. कुठं जायचं होतं त्यांना? बहिणीला निरोप द्यायला, की माझ्या पत्नीच्या बाळांतपणासाठी तेवढंच चल. नंदराजांच्या बाळांत, यशोदा मातेच्या बाळातपणासाठी सुनंदा आणली होती महाराज. बरोबर आहे की नाही वंश? तसं चोखोबारायांनी सुद्धा आपल्या बहिणीला निरोप सांगायला गेले. पण संतच महाराज ते, मी सांगितलं ना, संसाराशी अनासक्त आणि परमार्थाशी आसक्त. बाहेर गेले महाराज आणि त्या मंगळवेढ्याच्या रस्त्यावरून दिंडी त्या ठिकाणी चालली होती महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. सर्वांनी हात वर घेऊन टाळी वाजवली तरी चालेल ना, काय अडचण नाही ना तशी. मागचे ज्ञानोबा माऊली, 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 तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की जय, साईनाथ महाराज की जय. ओम साईराम, ओम साईराम. आणि दिंडी निघाली महाराज. देहभान विसरून गेले चोखोबाराया, देहभान विसरून गेले, दिंडीत सामील झाले महाराज. गेले दिंडीला, पण पहा त्या भगवंताला, त्या साधकाची काळजी महाराज. त्या भगवंताला काळजी पडली आणि विटेवरचा पांडुरंग रुक्मिणी आई साहेबाला म्हणतोय, रुक्मिणी अगं जाती का तू? ती म्हणली, देवा
तिकडं ते गाथा आणायला 13 दिवस पाण्यात होते. आता ते तुमचे भक्त पांडुरंग परमात्मा म्हणले ठीक आहे बाई. आणि विटेहून माझा जगाचा मालक खाली उतरला महाराज. एका भक्तासाठी चोखोबारायांसाठी विटेहून खाली उतरला. दंड घातलेलं लुगडं घातलं महाराज जगाच्या मालकाने. दंड घातलेलं समजत ना तुम्हाला. आता तुम्ही घालणार नाहीत पण ऐकून ठेवा. समजा हिरवं लुगडं पिवळं लुगडं फाटलेलं असल्यावर 2 इंच मधून दंड घालायचे. ते दंड घातलेलं लुगडं घातलं. एक गठुडं घेतलं. त्या गठुड्यात सगळं बाळांपणाचं साहित्य म्हणजे बाळाते वगैरे आपले. आणि ते बगलात घेतलं. डोक्यावर पदर मधी फाटलेला थोडा. त्याच्यातून काही केस बाहेर आले. थोडस केस अस्तव्यस्त झालेले. आणि जगाचा मालक मंगळ वेढ्यात येऊन दाखल झाला महाराज. चोखोबारायांच्या घरी गेला आणि वहिनी उघडा दार हाका मारी. 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 चोखोबाची बहीण झाला चारच रे. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. हाका मारी. चोखोबाची बहीण झाला चारच रे. वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी उघडा दार हाका मारी. हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडादार हाका मारली. थाप मारली. वहिनी दार उघडा. भिंतीला धरून चोखोबारायांची पत्नी सोयराबाईंनी दार उघडलं. वंश बरं झालं तुम्ही आल्या. पण कोण होता ते? जगाचा मालक होता महाराज. त्या बाळांतनीचे सगळे काम केले महाराज माझ्या जगाच्या मालकाने. काय काम असतात महाराज बाळांतनीची तुम्हाला माहिती. सगळे काम जगाच्या मालकाने केले महाराज. फक्त चोखोबारायांसाठी एका भक्तासाठी केले महाराज. चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. बहिणीशी बहिणीचं नातं जोडलं. वंशांचं नातं जोडलं चोखोबारायांबरोबर. आणि हेच अभंगाचं तिसरं. अनाथाचा बंधू. हो हो हो. अनाथाचा बंधू. हो 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 हो. अनाथाचा बंधू. हो 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 हो. अनाथाचा बंधू. हे अनाथाचा बंधू अंग्याचे हा संबंधू. अनाथाचा बंधू अंग्याचे हा संबंधू. अंगी असे असं भक्ताची या घरी. हो हो हो. असं भक्ताची या घरी. अनाथाचा बंधू असे असे हा संबंधू. हे अनाथाचा बंधू असे हा संबंधू. असे भक्ताची ये घरी. असे भक्ताची ये घरी. हे अनाथाचा बंधू. हो असे असं हा संबंधू. असे भक्ताची ये घरी. हो आमेन विठोबा. हरे 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 गोपाल कुमार. गोपाल कुमार. हे गोपाल कुमार. गोपाल कुमार.
अभंग सांगा. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग, असे भक्ताची कामे न सांगता, अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. आणि या सगळ्या भावंबळाच्या जोरावर तो साधक, तो भक्त देवावरही सत्ता प्रस्थापित करू शकतो. तुका मने भावे, तुका मने भावे, तुका मने भावे, तुका मने भावे. तुका मने भावे, तुका मने भावे, तुका मने भावे. देवाचा तारा बवावे, देवाचा तारा बवावे. असे भक्ता सिया घरे, असे भक्ता सिया घरे. देव सत्ता रब भावे, देव सत्ता रब भावे. असे भक्त जिया घरी, असे भक्त जिया घरी. विठाल विठाल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथांचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका म्हणे भावे, देवा सत्ता राबवावी. या अभंगावर अगदी माझ्या बुद्धीप्रमाणे मी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. अगदी अल्पशा वेळेमध्ये हा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल तो पैठणच्या नाथबाबांचा आशीर्वाद, सद्गुरू बाबांचा आशीर्वाद. जे अयोग्य असेल तो माझ्या वैयक्तिक बुद्धीचा दोष समजावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली.